एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये मिळतात। विधानसभा निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे। यावरती देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की महिला आणि दलितांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना यापुढेही सुरू राहतील। जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाबाबतही त्यांनी आपलं मत मांडलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार नसण्याच्या अफवा आहेत। मला हे स्पष्ट करायचं आहे की महिला आणि दलित लोकांसाठी हितासाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना सुरू राहील। सध्याच्या योजनांव्यतिरिक्त आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, मात्र या अफवा खोट्या असल्याचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे।